हा आलीस ती नाहीये मला वाटलं तू लिफ्टनी वगैरे परत येतेस की काय चल चल चल. गुड मॉर्निंग. अरे काय घाबरतो काय रे सकाळी सकाळी मला वाटलं. नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मॅडम चहा घेऊन येऊ. हो हा तुम्ही आजारी होतात का? हो. बरेच दिवसांनी आलात. ए बाबा ए घरी हळदी कुंकवाला बोलवशील ना मॅडम ना तेव्हा विचार हे सगळे प्रश्न. चल मला सुद्धा चालेल थोडासा चहा. ओके सर. हसू नको यार तू आज तरी नको ना हसू. मी दारच लावून घेतो. अरे काय तिला करतोस दिसाय- तू? ते दार काय लावतोयस? ऑफिसचं दार आहे. अरे हो ऑफिसचं दार कसं लावतात मला कोणी सांगू शकत. मी काय म्हणतो समजा समजा ईशा इकडनं अशी डायरेक्ट आली हा. डायरेक्ट दिसशील ना तू. काय करूया कुठे बसशील तू. मी कुठूनही दिसते. हो ना. हा हे मला म्हणायचं होतं तू ही साडी का नेसतीस आज भडक म्हणजे लाईट नेसायचीस ना म्हणजे कदाचित लपली असतीस. सॉरी. सॉरी. आपण काय बोलतो आपण काय करायचं आता कुठे बसशील ऑफिसमध्ये काय करशील. नाही बघ काय मी आली आहे ना तर आता प्रधान सर मला बोलवतील. हा मी प्रधान सरांच्या केबिन मध्ये जाते त्यांच्याशी बोलते आणि तिथेच बसते. हा. हा नाही नको नको नको. का? अगं तू प्रधान सरांच्या केबिन मधून मग बाहेर कशी पडू शकशील ना अचानक. म्हणजे समजा अचानक ईशा आली आणि डायरेक्ट ती प्रधान सरांच्याच केबिन मध्ये गेली तर मग तू डायरेक्ट समोर दिसशील ना तिला. म्हणजे तुला बाहेर सटकताच येणार नाही. मी बाळंद्याच्या टेबलवर बसते. हा ते आडोशाला आहे. ठीक आहे. हा हा अच्छा म्हणून कामचोर काम टाळण्यासाठी तिथे बसतो. ईशा आली तर काय. रिलॅक्स 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 रिलॅक्स. ओ रिलॅक्स. रिलॅक्स रिलॅक्स. हा काही टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्यात अशा घटना घडत असतात. हा आणि त्या आता घडत राहणार आहेत आपल्या आयुष्यात. असं आपण स्वीकारलं ना एकदा की आपल्याला ते शांतपणे घेता येतात. श्वास घ्यायचा शांतपणे. हा ठीक आहे. ए ओम ओम. हा अरे काय करतोस तू? अगं काय नाही मी लॉजिक लावत होतो की लॉजिक वगैरे काही लावू नकोस. ऑल इज वेल बेटा ऑल इज वेल. ठीक आहे ऑल इज वेल. ऑल इज वेल ऑल इज वेल. हा ऑल इज वेल. ठीक आहे. चल 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 चल. अगे हे हा हे कशाला आता ऑफिसमध्ये. सॉरी आय एम सॉरी. एक मिनिट काय मॅम हो बघू ना कशी दिसते. हा बोल आशू. हा ईशा कशी आहेस? मस्त आहे. चल बाय. ए, तू फोन ठेवतेस? आशू सॉरी पण मी खरंच खूप कामात आहे आता. आणि यार आय एम मिसिंग ऑफिस यार. ऍज इफ तू ऑफिसमध्ये असताना भयंकर काम करतेस ना आशू. अगं मी सिरियसली सांगते मी खूप बोर होते ग. आणि तिचे सोनूचं पोट बिघडलंय. तू ओम बरोबर मस्त मजा मारतेस. हा आणि माझ्याशी साधं धड बोलत सुद्धा नाहीयेस तू. आशू 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 ऐक ना प्लीज ऐक ना. हे बघ इथे खरंच खूप आग लागली आहे आणि इथे तू नाहीयेस ना त्यामुळे मला तुझ्या कामाचे खूप लोड ओढावं लागतंय अगं. हो का? खूप काम आहे ना. तुझा हात मोडला होता तेव्हा तुझ्या कामाचा लोड काय माझ्या काका आजोबांनी उचलला होता का? हा काय माझे. थँक्यू व्हेरी मच पण मी खरंच माज करत नाही आता. मी खूप कामात आहे ग आशू. प्लीज ना ठेवते ना नंतर बोलू. बाय. ओके you're sick ईशा. येस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. फॉलो मी. ओके हे पण करेक्शन होते. नाही पण हे एवढे डॉक्युमेंट्स नाही पूर्ण. आपल्याला एव्हिडन्स ॲफिडेव्हिट आधी सबमिट करावं लागेल आणि त्याचबरोबर शोभनावशी फोन उचल ना. हा हो त्याचबरोबर आपल्याला सगळे ओरिजिनल पेपर सुद्धा फाईल करावे लागतील. अरे ओम फोन येतोय. ईशाचा
नाही नाही मार्केटिंगवाल्यांचे फोन येतात ना, सायलेंट कर ना प्लीज. अरे सायलेंट कर. एक काम करा ना तुम्ही, आधी बेसिक ड्राफ्ट करून घ्या, मग आपण बोलू. ओके, थँक्यू. शोभना मावशी, तू फोन का नाही उचलत आहेस? अरे काय बोलू काय मी त्याच्याशी? काय बोलू म्हणजे बोल ना, तुला हवं ते बोल, पण बोल. तू फोन टाळतेस का? नाही नाही, सुशांतशी मी आता काही बोलूच शकत नाही. अगं, तो कोणी तिस्मार खान आहे का? तो तुझा नवराच आहे ना. हो, म्हणूनच. शोभना मावशी, घाबरू नकोस, प्लीज घाबरू नकोस. उचल उचल फोन. अरे पण मी काय सांगणार काय त्याला आता? काय सांगणार? तुला जे हवं ते बोल, सुनाव त्याला, पण प्लीज आता घाबरू नकोस. नाही तर फोन कट तरी कर. कर कट फोन. अरे हे बघ, मला तर काही याचं काय करायचं कळत नाही मला. हे बघ शोभना मावशी, मी ठरवलं त्याला मुक्तांगणमध्ये पाठवायचं, आज ना उद्या कधी. आणि तू आता फोन उचल आणि त्याला सांग की माझं काम अजून संपलेलं नाहीये, मी चेन्नईमध्येच आहे, अजून आठवडाभर लागेल मला. बोल त्याच्याशी, बोल. हा, मी सांगते. कटच केला त्यांनी बघ, कट केला. लाव फोन. येऊ दे ना, मी बोलेन. काही होऊ शकत नाही तुझं, काहीही होऊ शकत नाही तुझं. प्रधान सरांनी बोलवलंय. हा, आलो. शोभना मावशी, तू नको काळजी करूच का, मी आहे ना. शांत. इकडे बघ बाहेर. बस. हे काय? टेबल, बॅग आहे, फोन, फाईल्स आणि एक मिनिट. तू काय माझी स्मरणशक्तीची परीक्षा घेतेस? घेऊ नकोस, दांडगी आहे माझी. मी विचारतोय, हे काय आहे? प्लेन पेपर आहे सर. अच्छा, थँक्स. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. आता हे काय? ओम लिहिलंय सर. का? का म्हणजे काय? का म्हणजे काय म्हणजे वाय? हा सर, मी काय करते माहितीये का, कुठलंही नवीन काम सुरू करताना मी ओम लिहून सुरू करते. छान सवय. ह्या साईज मध्ये? म्हणजे नाही, कधी कधी नाही लिहित. का ओम नावाच्या माणसावर प्रेम बसलंय तुझं? नाही, कारण आम्ही जेव्हा लिहितो तेव्हा श्री असं लिहितो. हा, पण तेव्हा श्री नावाच्या माणसावर तुमचं प्रेम असतं का सर? दिस इज नॉट अ जोक. सॉरी सर. ऐश्वर्या, तुला माझं दडपण येतंय का? नाही सर, ऐश्वर्याला येत असेल, मला नाही येत. मी ईशा आहे ना सर.
मला माहितीये, मला माहितीये, माझं लक्षात असतं सगळं. तू ईशा देशमुख. हे बघ ईशा, आपण सकाळी येतो, काम करतो, संध्याकाळी परत जातो. हो. तेवढ्यासाठीच येतो आपण? नाही नाही नाही, आपल्यात काहीतरी बॉन्डिंग आहे, आपला विश्वास आहे एकमेकांवर, म्हणून आपण एकत्र काम करतोय. हो सर, माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर सर. हे बघ, मी तुला सगळं सांगत आलोय. आपले क्लायंट्स, द फीज दॅट वी चार्ज टू देम, बट यू नेव्हर टोल्ड मी द केस दॅट वॉज बिंग फाइल्ड इन युअर लव्ह कोर्ट. हो, एवढी चांगली गोष्ट मला कळली ती माझ्या ऑपोनंट कडून, प्रधानांकडून. सॉरी सर. तुम्हाला फोन करून म्हणतो कसा, ए आमच्या ओमचं जमलं बरं का तुमच्या ईशाशी. रिअली सॉरी. तुला जायचं होतं त्याच्याकडे तर सांगायचं ना, सर मला जायचंय प्रधानांकडे काम करायला. अहो नाही सर, खरंच असं काही नाहीये. तुझं आयुष्य, तुझा प्रश्न आहे, तू ठरवायचं. अहो नाही नाही सर. मी नाही म्हणलं नसतं, म्हणजे वाईट वाटलं असतं मला, पण अहो मी म्हणलं असतं जा, काय आहे त्याच्यात एवढं. मला खरंच अहो तसं काहीच नाहीये. म्हणजे सर शपथ, ओमची शपथ, मला तुमच्याकडेच प्रॅक्टिस करायची आहे. सर आय प्रॉमिस यू, मी खरंच प्रॉमिस करते, मी लग्न झाल्यानंतर सुद्धा इथेच प्रॅक्टिस करणार आहे तुमच्यासोबत. खोटं. सर आयडिया, आपण असं करूयात का, आपण ओमला सांगूया का की आमच्या लग्नानंतर इथेच ये प्रॅक्टिस करायला आपल्या फर्म मध्ये. नको, आपला एक माणूस त्याच्याकडे असलेला बरा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. ईशा. सर थँक्यू. ए तुझा ओम बघ कसा झालाय. नाही 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 नाही, मी तुला दुसरा ओम देतो. नाही नाही नको सर. नाही, आहे, छान आहे. ओम आणि ओमचा फोन. ग्रेट. त्यामुळे या मंथेंड पर्यंत धर्मावरच्या मॅटर मध्ये जजमेंट होईल असं टार्गेट ठेवूया आपण. येस. बाय द वे, शोभना आली का रे ऑफिसला? हो, फायनली आज आली. हा. अरे तिच्या नवऱ्याचा फोन येऊन गेला परवा. हो, कारण की चौकशी करत होता, आली का ऑफिसला येऊन गेला म्हणे तो. काय? प्यायलेला होता. नारायणनी सांगितलं त्याला की नाहीये ती, काही दिवसांनी नंतर येणार आहे. तर त्यांनी माझा नंबर मागितला. ते उगाच तमाशा नको ऑफिसमध्ये म्हणून नारायणनी दिला. आणि तो सारखे मला फोन करतोय, आली का चेन्नईहून, कधी येणार आहे. आय एम सॉरी सर, उगाच तुम्हाला या सगळ्यामुळे त्रास होतोय. ए अरे नाही हो, तू सॉरी म्हणायची काहीच गरज नाही. अरे तू किती करतोस ऑफिससाठी माहिती ना मला. बरं, शोभना पण खूप हुशार बाई आहे रे. मग तू जॉईन होण्याच्या आधी ना सगळं माझं ऑफिस तिच्या भरोशावर चालायचं. तुला माहिती हो, आधी ना हे ऑफिस एका छोट्याशा खोलीत होतं. तेव्हा शोभना दिवसभर तो टाईपरायटर घेऊन बडवत बसलेली असायची. पण संध्याकाळी मी ऑफिसला यायच्या आत माझी सगळी ड्राफ्टिंगची कामं पूर्ण असायची. खूप प्रॉम्प्ट बाई आहे ती. त्यामुळेच ना तिचं पर्सनल आयुष्य एवढं वाईट असावं, खूप वाईट वाटतं मला. म्हणूनच मलाही तिला मदत करायची इच्छा आहे. मला सांग, ती तुझ्याकडे होती ना इतके दिवस, मग काय
काय ठरले तिचं? म्हणजे तो तिचा नवरा कधी येऊ शकतो ना परत इकडे? सर आपल्याला तिच्याशी एकदा शांतपणे बोलावं लागेल. हा. हॅलो. हा, जस्ट होल्ड ऑन. बाय द वे ओम, बस. बाय द वे कॉंग्रॅट्स. थँक्यू. पण सर कशासाठी? वा, तू आणि ईशा लग्न करता हे कळलंय मला. तर बाय द वे सर मला म्हणाले की ती तुझ्या फॅमिलीला भेटली म्हणून. मला कळे ना की नक्की कोणाला भेटली ती. आई बाबा आले होते. दोघं एक. हा म्हणजे बाबांचं काम होतं इंडियात, म्हणून ते अचानक आले आणि अचानक भेट झाली ईशाची. आणि त्याच वेळेला आई पण तिथे पोचली. पाणी हा, पाणी. हो. मला म्हणजे त्या दोघांमध्ये एवढे मतभेद असूनही त्यांनी ईशा समोर अजिबात. पण आता इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा सेटलमेंट. आणि काय म्हणाले मोठे बाप देशमुख सर? हो, आय एम व्हेरी सॉरी ओम. म्हणजे काही नाही ते म्हणत होते की ते पुढच्या आठवड्यात तुझ्या फॅमिलीला भेटायला येणार आहेत. ओम, मलाही बोलाव ना त्याच वेळेला, म्हणजे माझी तुझ्या घरच्यांशी ओळख होऊन जाईल. हो सर, येतो सर. अरे ऐक ना, मी ताण लागले मला. बर. आणि तुमचा फोनही आहे. हा, अरे हो. हा, हॅलो. कट केलं जरा म्हणून होल्ड करतायत नाही लोकांना. ओम, काय झालं? सगळंच हाताबाहेर चाललं. आपल्याला वाटतात तितक्या गोष्टी सोप्या नाही आहेत का? म्हणजे एक्सक्यूज मी. मला हे बिलकुल आवडलेलं नाही. हा काय प्रकार आहे? लपाछपी चालली आपली. मी तुला सांगणारच होतो. हॅलो, कशी आहेस तू? काय गो अहेड. हो अहेड म्हणजे? तू इथे ऑफिस मध्ये कशी काय माझ्या अहेड ऑफ मी? तुझा हा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे ना, तो दिवसेंदिवस अनाकलनीय होत चाललाय मला. मला सुद्धा. हो, हे ऑफिस आहे होय तुमचं?
हो हो हो. मी कधीपासून तुला फोन करते ओम मी हे प्रधान सरांच्या ऑफिस मध्ये होतो. त्यांना चालत नाही ना फोन घेतलेले. मी ना तुला यापुढे माझी कोणतीही सिक्रेट सांगणार नाही, का? कारण तू नाही सांगत मला तुझी कोणतीच सिक्रेट. काय चाललंय मॅडम? काय शोधताय का? म्हणजे ब्रह्मे सरांनी सांगितलंय तुझ्यापासून लपवायला. म्हणजे 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 काय काय म्हणायचंय तुला? काय झालंय? काय इतका भेदरटासारखा वागतोयस? भेदरटच आहे मी. रिलॅक्स, मी गंमत करतेय.